नमस्कार. आज आम्ही हांगा जमिल्ले आसा दगदगते विषय घेऊन ज्याचेर आम्ही आज चर्चा करतले. आयचो विषय जावन आसा आजची स्त्री सोसायटीन कितली सुरक्षीत आसा. ह्या विशयाचेर चर्चा करपा खातीर आज म्हज्या बरोबर आसा किरण चारी शाह, जी जावन आसा चेअरपर्सन लायफ इंडिया या पर्सनॅलिटी एनरिचमेंट ऑर्गनायझेशनाची, आणि लीना पेडणेकर, एक पोएट, एक जर्नलिस्ट. तरुण भारत या पेपराचेर तुम्ही तांचे नाव खूपदा आयकलां आसतलें, वाचलां आसतलें. तुमकां दोगांकूय ह्या कार्यक्रमात तुमचें हांव स्वागत करता. आयचो विशय जावन आसा एक स्त्री म्हणून आमी कितली सुरक्षीत आसा. ह्या विशयाचेर तुमचें मत कितें? सुरक्षित आसा म्हटल्यार आमी सुरक्षित आसा, ना म्हटल्यार ना. म्हणजे सुरक्षीत आसा हांव सांगता, सुरक्षित आसा म्हणून आपण आपल्याकच मातशें हे धैर्य दिवपा जाय. मला तरी असं वाटतं की प्रत्येकीने निर्भय बनायला पाहिजे. आणि ह्याचं शिक्षण म्हणजे तुम्हाला कराटे शिकायला पाहिजे किंवा आणि काय करायला पाहिजे नाही. साधं तुम्ही धरून खेचलं, एखाद्याला दोन चांगल्या लगावून दिल्यात तरी बस आहे. नाही, पण निर्भय म्हटल्यावर निर्भय काय? आता तुम्ही जसं म्हटलं की आम्ही कराटे शिकायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे उद्या समजा कोणतरी एक माणूस चालत माझ्याजवळ आला आणि त्याने मला हात लावायचा प्रयत्न केला, तुमच्यासारख्या मुली कराटे शिकू शकतात. आज माझ्या वयाची बाई कराटे शिकायला जायला डेअरिंगच नाही ना. आमचीच हाडं आता ठिसूळ झालेली आहेत, पण आमच्यात एवढं डेअरिंग आहे की आम्ही धरू कॉलरला आणि खेचून दोन चांगल्या लगावून देऊ. ते धैर्य मनात असायला पाहिजे आपल्या. म्हणजे हे धाडस प्रत्येक आईने आपल्या मुलीला शिकवायला हवं. किरण, she says ki we have to be so strong enough that we do not require any kind of a training to protect ourselves. What do you have to say on this? On this, I agree with her की आपल्याकूय ते धाडस आसूंक जाय. पण ऍक्च्युली सिच्युएशन जर पळोवंक गेली न्ही, 10-15 वर्सां पयलीं आय वूड हॅव व्हेरी कॅज्युअली वॉक्ड ऑन द रोड. कितले वरां गोंया इतलें सेफ आशिल्लें की वी कुड जस्ट वॉक. टायमाचो इतलो हे मनार टेन्शन घेयनासतना की आमी सुशेगाद घरा सेफ पावतली हाची हे आशिल्लें. पण आज सेम इवन हांव जर मॉर्निंग वॉकाक वता 7 सकाळच्या आनी जर त्या रस्त्यार कोणी ना तरी आसतना एक भितर एक धगधगशें जाता की कोणी येयलो, गाडी घेवन येयलो, झप करून म्हाका ओडलें. हांवें जर केळची सुद्दां मारली जाल्यार कोण आयकूंक थंय आसा काय? कारण कितें? व्हॉट डू यू थिंक इज द रिझन बिहाइंड? कारण ही बदलती परिस्थिती हे कारण आहे. नाही, पण अगोदर सुद्धा म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का की आजच आम्ही असुरक्षित आहोत? पूर्वी आम्ही पूर्वीही असुरक्षित होतो, पण एवढं प्रमाण त्याचं वाढलं नव्हतं. आज विकृती वाढली आहे. विकृती कोणाची? विकृती म्हटल्यावर आम्ही कोणाबद्दलची विकृती आम्ही म्हणू शकतो? दूरदर्शन किंवा ह्याच्यावर जे सिरियल्स येतात, पिक्चर बघतो, त्याच्यातनं जे कपडे दाखवतात ना, जसं जसं मॉडर्न सगळं वाढत चाललंय तशा मुली वागायला लागल्यात आता. पूर्वी आमच्या म्हणजे राग येईल आत्ताच्या तरुण पिढीला की कपडे कमी तोकडे घालतात किंवा अंग दाखवणारे कपडे घालतात. पण मला तरी असं वाटतं की स्त्रीनी आपलं नाजूकपणा किंवा आपलं स्त्रीत्व जपलं पाहिजे. नाही, पण म्हणजे तुम्ही आता व्हॉट शी सेज की वेअरिंग शॉर्ट क्लोथ्स और टायनी क्लोथ्स, बट द थिंग इज this is what we are claiming ourselves is to be modern. Now, is it wrong to be modern? No, not at all. आणि it is a mindset. Basically, modern is being a mindset. आणि अगर आम्ही असे म्हटले की क्लोथ्स घालून जर आम्ही शॉर्ट क्लोथ्स घालून जर गेली आणि रेप जाता जाल्यार स्कूल भुरगीं आसा, they were in full uniform. Let us not take it as rape only when we talk about insecurity or सुरक्षितपणा. This need not be we are talking only about. नाही, आता हे सुरक्षित असं हे का वाढायला लागलं? विकृती वाढत चालली. आई बहीण या नात्यांनाच आता सुरुंग लागला. हो, कारण आता असं रोज सकाळी पेपर वाचला, उघडल्यानंतर पहिली बातमी, एक तरी बातमी अशी असतेच की कोणी कुणाला म्हणजे वडील म्हणा किंवा काका म्हणा किंवा मामा म्हणा किंवा मित्र म्हणा, जवळच्या लोकांशी सुद्धा आपण विश्वास ठेवू शकत नाही. आता शेजाऱ्यांवर विश्वास ठेवू शकत नाही. आपली मुलगी घरात एकटी राहील, मग तिला कोणी काही करेल याची भीती आईच्या हृदयात धडधडत राहतं सारखं. आता तुझ्या एवढी मुलगी माझी जर कॉलेजला गेली तर मी ती येईपर्यंत माझा जीव तव्यावर तापलेल्या, मग काय करायचं? पण आता
आता कपडे, आता जसं तुम्ही विषय काढलात की कपडे टोकळे कपडे घातल्यानंतर असं नाही, होतं, पण तुम्ही तरुण मुली, तुम्हाला राग येतो कमी कपडे नाही, माझा विषय कमी कपडे घातल्याचा असा विषयच नाहीये. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आज जसं तुम्ही म्हणालात की इफ यू आस्क अ गर्ल वाय आर यू वेअरिंग दिस पर्टिक्युलर काइंड ऑफ क्लोथ्स, नॅचरली प्रत्येक मुलीला असं वाटतं की मी मॉडर्न आहे, पण मॉडर्न असणं म्हणजे कपडे बदलणं याला आम्ही मॉडर्नायझेशन म्हणू शकतो. नाही, मॉडर्न पूर्ण साडीत सुद्धा माणूस म्हणजे एखादी स्त्री पूर्ण साडीत सुद्धा सुंदर आणि तुमच्या शब्दात म्हणायचं सेक्सी वगैरे असं दिसते. पण सांगते ते स्त्रीत्व तुम्ही जपलं पाहिजे ना. ओके, म्हणजे ते उघडं टाकून दाखवण्यात काय अर्थ आहे सगळं. एक कारण ह्याचं आम्ही म्हणू शकतो की मॉडर्न बनणं, कपड्याच्या दृष्टीने मॉडर्न बनणं, जे आम्ही म्हणजे अंग न झाकता अंग दाखवणं किंवा कमी टोकडे कपडे घालणे, हा एक विषय. अजून काही दुसरं म्हणजे मला असं विचारायचं, आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही म्हणजे श्रीमंती आणि गरिबी ही खूप दरी वाढत चालली आहे. मग ज्यांना जे मिळत नाही ते त्यांना हिसकावून घ्यावं असं वाटतं. एखादा म्हणजे कामगार वर्गातला मुलगा असतो, तारुण्याच्या भावना त्याच्या त्याच असतात, पण त्याला एखादी अशी सुंदर हिरोईन सारखी मुलगी मिळत नाही, मग तो ग्रॅब करायला जातो तिथं. एखादी मुलगी ओनली वन थिंग आय वुड लाईक टू से, वेन वी आर फोकसिंग एवढं ऑन द ड्रेस पार्टने, आता आमच्या गावांनी, आय एम टॉकिंग अबाउट द होल इंडिया, गावांनी सुद्धा अशी परिस्थिती असा की थंय विमेन आर क्लॅड, फुल्ली क्लॅड साडी घालून, पण थंय बी इनसेक्युरिटी असाच. आय वुड रिअली वॉन्ट टू ऍड टू दिस की असे काही गाव म्हणजे इंडियन सुद्धा असे काही गाव असतात की ज्या जाग्यावरनी फुल कपडे घातलेली बायला सुद्धा दिसना. म्हणजे द कल्चर इज सच दॅट वॉट क्लोथ्स दे आर वेअरिंग इज नॉट ट्रायबल. या व्हॉट शी सेड इज की ट्रायबल. नाव बट इन इंडिया व्हॉट वी हॅव सीन ओव्हर द पास्ट दिस ट्रेंड हॅज इन्क्रीज. म्हणजे आता हे खूप जाल्ले आसा. गेल्या 5 वर्सां जर आमी फाटी वचत जाल्यार इतले नासले. आता जर आमी पळयत ह्या 3-4 वर्सांक इतलो प्रमाण ह्या विशयाचेर वाडलेलो आसा. पण याच्यावर विचार केलाय का संस्कृती आपली कशी बदलत गेली. आपण पाश्चात्य संस्कृतीच्या अधीन होत चाललो. जे फॉरेनर करतात ते आम्ही करायला बघतो. म्हणजे इमिटेशन इमिटेशन की आम्ही त्यांना ते जसे वागतात, ते जसे करतात तसे आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आम्ही स्वतः म्हणजे काय म्हणायला, आम्ही असं म्हणायला हरकत नाही की वी आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर डुईंग. इज दॅट व्हॉट यू आर आणि आपल्यामध्ये सगळ्या भावना आहेत, प्रेम आहे आपल्याकडे, वात्सल्य आहे. मग ती फक्त विकृती, वासनेची विकृतीच का वाढली आहे याच्यावर मुळापासून आपण लक्ष दिलं पाहिजे. वर आपण किती उपाय केले तरी काही उपयोग नाही. किरण, व्हॉट डू यू थिंक एज्युकेशन, लेट अस से शिक्षण और एज्युकेशन, आय एम नॉट टॉकिंग अबाउट फॉर्मल एज्युकेशन, ॲज अ गर्ल और ॲज अ मेन, let us take both the sexes. Yes. Let us not restrict ourselves to women is harassed only because of some particular reasons. Education, what do you think, kitla pramanan, what is the role of education and upbringing maybe of a person to effect or have a role in this issue? Yeah, I think education is important. आणि त्या एज्युकेशनान मेन म्हणजे व्हॅल्यू सिस्टम, जी पहिली खूप वर्सां पहिली खूप आशिल्ली व्हॅल्यू सिस्टम घरातल्यानूच चालू जाता हरशी, ती सारखी फाउंडेशन स्ट्रॉंग आसपाक जाय प्रत्येक भुरग्याचो व्हॅल्यू सिस्टम, मे बी अ गर्ल मे बी अ बॉय. आणि तो जर व्हॅल्यू सिस्टम आता खंय तरी अशें दिसता की डगमगक जायत वता. इफ यू सी टुडेज चिल्ड्रन, सिटीचे चिल्ड्रन, रिस्पेक्ट फॉर एल्डर्स म्हणटा ते व्हेरी क्वचितच, रेअरली आमकां दिसता की भुरगीं जी आसा की आमच्या व्हडल्यांक रिस्पेक्टान उलयता की तांकां रिस्पेक्ट दिवपाचें, तांकां ते व्हॅल्यू सिस्टम ती ना. You mean to say the value system and the culture system is diminishing? खूप कमी जायत आयला. जितले जे आसपाक जाय तितले ना. म्हणजे एज्युकेशन ऑल्सो प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे अगदी लहानपणापासूनच आपलं शुभम करोती पासून सुरुवात व्हायची आपली. पण आजकाल शुभम करोती म्हणपी भुरगी खूप कमी मिळतात. म्हणजे सगळ्याची मूल्य होती आपल्याला. आजी आजोबा काका काकी यांना कसा रिस्पेक्ट द्यायचा, किंवा आमच्यात मैदानी खेळ होते. आम्ही लंगडी खेळायचो, हुतुतू खेळायचो, आबादाबी खेळायचो आणि झाडावर चढायचो. आताची मुलं किती खेळतात, त्यांना मैदानी खेळ माहित नाही, फक्त कॉम्प्युटर घेऊन बसतात फिजिकली. म्हणजे त्यांना बाहेर जायलाच नकोय. I know another point over here is कि their energy is not getting used.
जशी ती फिजिकल You mean इवन it is बॉयज not- it does not mean that a Not lady is channelized weak. It is not properly. channelized Channelized, properly. बरोबर. Okay, त्याला Not channelized बरोबर properly. दिशा मिळत नाही. आता मैदानं पण नाहीत मुलांना खेळायला. आता मैदानाविषयी म्हणजे आता काय झालंय की जेव्हा आम्ही स्त्रीच्या सुरक्षितेचा प्रश्न आम्ही जेव्हा आता एवढा विषय एवढा वाढलाय, एवढा चर्चेचा विषय बनलाय, यातल्या यात आम्ही असं पण म्हणू शकतो की एक स्त्री जर आता मला रात्रीचं जर 12 वाजता बाहेर निघायचं असेल, मी गाडी घेऊन जाऊ शकते ना, देर इज नो हार्म. बट सपोज द कार ब्रेक्स डाऊन और काहीतरी असं झालं, मी गाडीच्या बाहेर आहे, मला गाडी, आणि एक माणूस जर अप्रोच करतोय, आम्ही तू तिखटाची पूड ठेवू शकतेस, स्प्रे ठेवू शकतेस जवळ. म्हणजे या गोष्टी गरजेच्या पडणारच गरजेच्या आहेत. म्हणजे जर आहेत. एक माणूस जर माझ्याकडे आला, मॅडम मी तुम्हाला मदत करतो, गाडीचा टायर रिपेअर और पंक्चर काढायला मदत पटकन करतो, विश्वास ठेवू नकोस ना कधी या गोष्टींवर. म्हणजे आम्ही एवढे असुरक्षित आहोत असं बरं. तुमचं म्हणणं नक्की, आहे. नक्की. आमची सेफ्टी इज एट स्टेक. जोपर्यंत शाळेत असे म्हणजे तुम्ही शिकवत नाही मुलांना की आपल्याला कसं आपलं संरक्षण करायचं, आपल्या बरोबर शिकणारी मुलगी ती आपली बहीण आहे, तिचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे, या भावना अगदी लहानपणापासून व्हायला पाहिजेत. आणि हे शाळेतून व्हायला पाहिजे. घरातून तर व्हायलाच पाहिजे, पण शाळेतूनही व्हायला पाहिजे. आता आम्ही सुरक्षित आहोत की नाही या विषयावर म्हटल्यावर की आपण आहोतही नाही. नाही, मी तर नक्की सांगते. पण नक्की आम्ही असं एक आपण ठामपणे नक्की ठामपणे सांगू शकतो. आर नॉट एबल टू गिव्ह अ कॉन्क्रीट आन्सर टू दिस. म्हणजे मॅडम व्हॉट शी इज सेइंग इज इट इज बाय चान्स अँड बाय लक इफ वी रीच ऑन. If you go by statistics, no, in India, it is said that 7 women out of 10 are violated. Now, when I say this, it means just not physical. It also means domestic violence plus sexual abuse. Yes. 7 out of 10 म्हटल्यावर it is not a small number. म्हणजे 10 पैकी जर अर्ध्याहून जास्त. अर्ध्याहून जास्त, म्हणजे एवढी भीती आहे की उद्या पहिल्यासारखे आम्ही रस्त्यावर चालू, जसे तिने सांगितलं, पण तू सकाळी रस्त्यावरच नाही, घरातही तू सेफ आहेस का? दाराची बेल कोणी वाजवली आणि तू उघडलंस पटकन. म्हणजे दिवसा रात्रीचाच विषय बनलेला नाही. जसं ती म्हणते हो. की सकाळी 7 वाजता जर तिला वॉकिंगला जायचं असेल तर ती सकाळी 7 वाजता तिला भीती वाटते, असं दॅट इज व्हॉट ते मनात आहे कुठेतरी की काहीतरी व्हायचे चान्सेस आहेत. जेवढ्या घटना घडत गेल्यात ना, ते एका पाठोपाठ एक आपल्या डोक्यात आहेत, त्यामुळे आपण घाबरलो. पण यातनं आपण बाहेर पडायला हवं ना. आता देशाच्या सिनेरिओ म्हणजे इंडियन पर्स्पेक्टिव्ह आम्ही म्हटलं तर गोवा सुद्धा त्याच वळणावर चालू लागले असं नाही वाटत का? कारण गोव्यात हे प्रमाण अगदी कमी होतं. असं म्हणायचे लोक की गोवा इज द सेफेस्ट, अजूनही म्हणतात, नाही असं नाही. पण गोव्यात आता जगभरचे लोक येत आहेत. याचं काय कारण असू शकते? कारण काय, तुम्ही अगदी ग्लोबल झालात ना, मग येणारच ना सगळे. विचारायचं असं की असं आम्ही कॉन्क्रीट कारण देऊ शकत नाही, बरोबर आहे, पण काय कारण? कारण गोवा इज द सेफेस्ट इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे गोव्याबद्दल मी सांगते, गोव्याबद्दल एक वाईट प्रतिमा बाहेर झाली आहे. गोवा म्हणजे समुद्र किनारे, गोवा म्हणजे गोवा म्हणजे समुद्र किनारे, नाही, गोवा म्हणजे बायका पोरी अगदी मस्त. जसे डिपिक्शन आहे असं आमच्या म्हणजे बॉलिवूडच्या मूवीज येतात, किती वाईट दाखवतात. म्हणजे गोव्याच्या मुली फक्त छोटे कपडे घालून नाचतायत. दॅट इज व्हॉट इज डिपिक्टेड. विमेन ऑफ गोवा आर लाईक दॅट. दिस इज अ डिपिक्शन. दॅट इज समथिंग दॅट नीड्स टू बी संस्कृती, गोव्यातल्या देवळांमधून मंदिरांमधून जे पावित्र्य आहे ते दाखवा ना. पोर्ट्रेयल झालं नाहीये, गोव्याचं बरोबर चित्र मीडिया थ्रू झालेलं नाहीये. What I was saying is that we have to accept that Goa has got a different culture from rest of the country, India. That is one thing. Like Madam was saying, no, we have to, a lot of people are coming to Goa. They are coming because Goa is different. And no, but Goa is different because it is projected to be different. असे नाही की गोवा जे दाखवतात मीडिया किंवा जे पिक्चर दाखवतात, जे सरकार असतं त्या सरकारची ही जबाबदारी आहे की गोव्यात काय आहे, गोव्यातल्या बायका कशा आहेत, गोव्याची संस्कृती काय, हे बाहेर दाखवा. म्हणजे आम्ही कुठेतरी कमी पडतो, आम्हाला नक्की. दर्शवताना आम्ही कुठेतरी कमी पडतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ही जबाबदारी प्रत्येक स्त्रीची किंवा प्रत्येक पुरुषाचीच नाहीये, पण सरकारची सुद्धा जबाबदारी आहे की जे दाखवतो, जे चित्र आमच्या समोर तयार केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणतात तसं की पिक्चर मध्ये आम्ही बघितलं, गोवा दाखवला की एक समुद्र आणि हिप्पी दाखवतात, पण गोव्याची संस्कृती ही हिप्पी संस्कृती नाहीये. It doesn't end there. It doesn't end there. We have so much more which is not shown. Just tip of the iceberg is shown, but that is not what Goa is. But people are going with the idea that this is Goa. When they come to Goa, they feel everybody in Goa is a drunkard.
Okay, the wrong portrayal of people of Goa. Okay, this is also one reason. Not just right? women, but people of Goa. I think we, on this note, this is a very nice discussion going on. We will stop here for a small break. We will continue in a short while. Thank you. Hello Goa, this is DJ Godwin, you're watching RDX and I'm coming up with my program called Beats and Tunes, the only program that speaks music in your language. May it be pop, rock, Bollywood, or Hollywood music. It's all gonna be in my program. If you also want to catch up with some celebrities, we're also gonna show you that. So let's rock all together with Beats and Tunes. Welcome again. We were discussing on the social issue of whether a woman is safe in society. Let us continue with the nice discussion that we were continuing with this discussion. Kiran, you were saying something about the portrayal of women in media. What were you saying? What do you have to say more on this? Yeah. See, we have to think of that we are culturally rich country. We are diverse. You know, we have different cultural portrayals that we can show. And at times we are just choosing what we want to show. The other things are not shown. So let us show it as, you know, not just a tree but the forest, everything that we have. Like I was saying, like people feel when they come to Goa, everybody is a drunkard, which is not a truth. It's not truth that everybody in Goa is drunkard. Similarly, when, like Madam said, you know, it's very easy to get women in Goa. No, Goa is just not wine and dine. Goa is a package of culture as well, which That's is true. not shown. Yes. म्हणजे जे दाखवपाक जाय नाही ते आता दाखवतात. इतक्या वर्षापासून जे दाखवत आले आता आम्ही एकदम ते बदलू शकत नाही नाही बदलू पण शकत हळू नाही, हळू आम्ही हळू बदलू तरी शकतो, हां. पण आम्हाला बदलायची आम्ही म्हणजे एक मेंटॅलिटी Mentality नाहीच पाहिजे. आहे. कारण आम्ही बदलू शकतो, जसं तुम्ही आम्हाला म्हणालात की पैसे सरकार मिळतात. हे करू शकतो, पण कोण इंटरफिअर करत नाही की असं बाबा का दाखवलं जातं यावर कोणीही प्रश्न करत नाही नाही. मागे मला वाटतं कुठल्या तरी मोठ्या कंपनीच्या ऍडव्हर्टाईज मध्ये सुद्धा म्हणजे कॅलेंडर मध्ये सुद्धा गोवा दाखवला होता. त्या सगळ्या नागड्या उड्या अशा बायका हा आणि समुद्र किनारे दारूच्या बाटल्या घेऊन बसलेले. म्हणजे गोवा म्हणजे हेच आहे का? गोव्यातली संस्कृती दाखवा. गोव्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत इतका पुढे गेलाय गोवा, किंवा आपल्या म्हणजे साहित्य क्षेत्रात सगळ्या क्षेत्रात गोवा पुढे आहे. मग गोवा फक्त एवढाच दिसतोय का? समुद्र किनाऱ्यावर पडलेत आरामात आणि पोरी मिळत आहेत तिथे. म्हणजे पोर्ट्रेल आम्ही ते खूप बदलणं गरजेचं आहे. जे आम्ही दाखवतो ते बदलणं गरजेचं आहे. अजूनही विषय होऊ शकतो की टीव्हीवरची जे सिरियल्स चालू असतात, प्रोग्राम चालू असतात, आम्ही वीक म्हणजे वी कांट कॉल आवरसेल्व्हज एज अ वीकर सेक्स जे आम्ही म्हणतो, वी आर नॉट. पण पोर्ट्रेयल ऑफ अ वुमन इन मीडिया एज अ वुमन, आय एम नॉट टॉकिंग अबाउट की काय कपडे घालतात, काय दाखवतात, मी त्याबद्दल म्हणत नाहीये. एक बाई ही नेहमी रडणारी किंवा नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असणारी, दुसरी तिला त्रास देणारी, पण आम्ही नक्की असे आहोत का? नाही आहोत. नाही, पण या सिरियलचे 1000 भाग व्हायला पाहिजेत म्हणून ते आपलं पाणी घालून वाढवत नेत आहेत. मग तसंच तेच म्हणजे हे पण कुठेतरी आम्ही कुठेतरी कमी आहोत हे दाखवायला. पण ह्या सिरियल चालतात पण ना, बघणारी those are the serials that get the highest TRP are the ones where there are women bitching about the women. कोण बघणारी आहेत मला सांग. सिरियली कोण पळता आणि जर एक बाय लढणार झालं ती पण serial कोण बघणार? हा पॉइंट अगदी विचार करण्यासारखा आहे. त्या बिचाऱ्या म्हणजे गृहिणी घरामध्ये काम करून दमून बिमून आता बसलेत टीव्ही लावून. त्यांना जे दिसतंय ते आणि जरा ग्लोरीफाय केलेलं अगदी छान छान दिसतंय ते बघतात. काय करणार त्या दुपारच्या? मग झोपून बसणार का? नाही, पण आवडणारे हे जे सिरियल चालतात, कुठलीही सिरियल, आता तुम्ही आता त्यांच्या हातात आहे रिमोट आहे, बंद करून टाका. नाही, पण कोण करत नाही. पण आवडणारी जो प्रेक्षक वर्ग आहे, कधीच आम्हाला असं मी तरी कुठे ऐकलेलं नाही की सिरियल पळोवपी दादल्यांक बाबा ही एक पर्टिक्युलर सिरियल आवडता की ती बाय रडटा हे करता. सुंदर सुंदर साड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या, छान छान कानातले वगैरे, हे सगळं
प्रत्येकालाच मिळतं असं नाही, म्हणून ते बघितलं की छान छान वाटतं म्हणजे त्यांना. आम्ही सुद्धा कुठेतरी 1% का होईना आम्ही खंयतरी ऍड करतात, होय, असे बरोबर, म्हणपाक हरकत बरोबर. ना. अहो असे म्हणणं की आणि खूपशा वेळा 100% इन्फ्लुएन्सही जातात. आपल्याला बदलायचंय स्वतःपासून, आपल्या घरातूनच स्वतःत बदल घडवा, आपल्या मुलांमध्ये बदल घडवा, आपल्या घरात घडवा आणि मग बाहेरच्यांना घ्या, आजूबाजूच्यांना. तर मग हळूहळू कचरा साफ होत जाईल ना सगळा. म्हणजे स्वतः बदल घडप एक सगळ्यात महत्वाची गजाल, की आम्ही स्वतः बदलपाक जाय. की बदलपाक. आम्ही कित्या खातीर म्हणून आम्ही असे सांगप की आम्ही वीक वी आर नॉट अ वीकर सेक्स, बट वी आर पोर्ट्रेइंग आवर सेल्स ऍज अ वीकर सेक्स ऑन आवर ओन. सो हे खंय तरी बदलपाक जाय अशें दिसता. बरोबर. आणि विमेन सेक्युरिटी जर येतली जाल्यार आमी बायलांनीच फुडाकार घेवपाक जाय. मेन म्हणजे जे आवय आसा, मदर, एज अ मदर, हाऊ डू यू ब्रिंग अप युअर सन and a daughter if you have, दोघांना whether you are biased towards this is थंयसर one चालू very, जाता, very थंयसरच important. चालू जाता. मग आपलं मेन म्हणजे थंय चलो आपलो तो चलो. बाबा. हय, आणि बाबा आपलो चलो पुढाकार म्हाका करून पळयतलो, टाका. माझो हय. फुडार करतलो, फुडल्या जाणटेपणान म्हाका चलो पळयतलो. पण आजकाल जर पळयला तशें सिच्युएशन ना. म्हणजे पण तो आम्ही bias- ब्रिंगिंग अप त्या ना, पण आता त्या म्हणजे हेतूनच- मुलं सुद्धा बदलतायत, बायकांना वगैरे मदत करतात आता मुलं. नाही पण आता No, जसं- but bringing up, I am talking about bringing up. So every women, when they are bringing up their children, they have to make sure No, थंयसरच when you say bringing up their children, it mean when भेदभाव नाही करायचा. भेदभाव करायचा हा. नाहीये. म्हणजे दे शुड नॉट बी बायस. एका चलयेक आणि एका चल्याक जेन्ना अपब्रिंगिंग जेन्ना आमी म्हणटा की तो चलो फाल्यां शिकतलो, बरो शिकतलो आणि पैसे कमयतलो आणि आवय बापाक पोसतलो, पोसतलो. आणि चली हे लग्न करून दुसऱ्याच्या घरा वचून घोवाक सांबाळटले किंवा घोवाच्या पण फॅमिली आज मुलीच सांभाळतात आई वडिलांना दिस जास्त. दिस इज अ फॅक्ट. This is a fact, हा. दिस इज अ फॅक्ट. सो दॅट मीन्स यू नीड टू बिगिन एट होम. एका चल्या हा. आणि एक विषय म्हणतोय, आणि एक आम्ही this is a fact, but is it accepted? Even today, if you see आमचे Indian family, we still want a boy child. हा. We still want a boy नाही, child, and that पण is why बदल the- घडतोय, नाही असं नाही. Again, slow. हा, It is again, slowly this sexual harassment, all this, again another issue could be because we have the ratio सासू problem. सुद्धा बदलतीये. Girl, boy, पहिलीसारखी सासू नाहीये, बदलतायत. पहिलीसारखी हो, हो, सासू हो, नाहीये. हो. नाव आता आम्ही ऑल दिस वायल दॅट वी वर डिस्कसिंग, आम्ही न्ही फक्त बायलेन अशें किंवा एका चलयेन अशें आम्ही होच विशय उलयता. वॉट अबाउट द मेल पॉइंट ऑफ व्ह्यू? खंयच आमी अशें उलोवंक ना की बाबा एक दादलो सुद्धा रिस्पॉन्सिबल आसा. वॉट अबाउट द मेंटॅलिटी ऑर द टेम्पटेशन ऑफ अ मेल? सी, हांव हे कपडे कमी घालून हांव जर खंयच्या तरी हॉटेलान वचून बसले, दुसरो दादलो जेन्ना किंवा दुसरो एक मनीस जेन्ना म्हज्या लागीं येता, इट नीड नॉट बी की बिकॉज आय जस्ट बिकॉज आता गोंयान दिस इज अ टॅबू मे बी. आता गोंयान बघ, जर समोर दिसतच आहे, तो काय डोळे बंद करून घेईल? No, नाही, no, मी no, डोळे no. बंद It's करा not म्हणत about नाही. it's not about डोळे बंद It is- करून, I'm not but self saying. control म्हणून काहीतरी What असतं. about हा. us? किती वेळ तू Self-control. थांबेल? नाही, तिथे it नाहीच is- बघणार, तुझ्याकडे it is- बघणारच नाही का? असं कधी होईल का? तुमचं म्हणणं असं आहे का की प्रत्येक वेळेला एका मी स्त्रीने हो, डोक्यापासून पायापर्यंत झाकूनच चाललं पाहिजे? पूर्ण झाकू नका, पण पूर्ण दाखवू सुद्धा नका ना. पण आता गोव्यात अशी एरियाज आहे जिकडे बिकिनी घालून सुद्धा जायला हरकत नाही. देर आर बीचेस, देर आर रिसॉर्ट, देर आर ओपन सी वी हॅव, जिकडे फॉरेनर्स पण येतात ते बिकिनी घालून जातात. इट इज दे आर कल्चर्स लाईक दॅट. इट डझंट मीन दॅट वी लूज अवर कंट्रोल अँड नो वी गो पण बघ, ओव्हरबोर्ड. ज्यांना कधीच काही मिळालं नाही, खायलाच ज्याला मिळालं नाही आणि समोर जर पंचपक्वान्नाचं ताट आहे, तो माणूस तिथे तो हात बघणार नाही घालणारच, का? बरोबर आहे. पण आम्ही म्हणजे माझा विचार मी असं विचारायला म्हणजे माझा असा प्रश्न होता की एक पुरुष आम्ही त्या माझं angle ने- एक ऐकून घे. घरात तुम्ही काम मोलकरणी ठेवता, ठेवतो. हा? संपूर्ण घर ती स्वच्छ करते, सगळं करते. तुम्ही तिच्या पुढ्यात जर म्हणजे तुमच्या ड्रेसिंग टेबलवर सोन्याचे दागिने वगैरे नेहमी असे टाकत राहिलात, कधीतरी त्या बिचारीला मोह होईल ना ते घ्यायचा, मग तिला चोर ठरवाल तुम्ही. मग तुम्ही का काळजी घेत नाही? कधीतरी मोह होईल. आणि आता जर आम्ही पेपर उघडून बघितला तर रोज अशी मग तेच आहे. रोजच तुम्ही अशा घटना पॉइझन चालू आहे. रोज थोडं थोडं देत राहणार आणि रोजच मग घटना चालू आहे. म्हणजे आम्ही स्वतःला जबाबदारी आम्ही कशाला जबाबदारी घेऊ? आम्ही आपली मी काय आहे. म्हणते? ही सगळी जबाबदारी आपली आहे. आपल्यापासूनच आपण सुरुवात करायला हवी. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला पूर्ण दोष blame- नाही तुम्ही देणार दुसऱ्याला नाही, she बिलकुल doesn't देणार want to नाही. blame the other aspect. She doesn't want to say that. She says ki we are responsible. Kiran, what do you have to say on this? See, one way, like I said, the upbringing, we have to make sure ki when we are bringing up the child, the basic foundation is over there. पण ही जबाबदारी पण आपलीच आहे ना. that's what आपलीच I'm आहे saying. That जबाबदारी. is our responsibility.
त्याला ते शिक्षण द्यायचं, त्याला ते बरोबर. व्हॅल्यू सिस्टम द्यायचं, सेल्फ कंट्रोल. when you're talking about this, I just interrupt you. When she said की एक चली आणि एका चल्या भितर भेदभाव करपाक जायना, दिस इज व्हेरी कॉमन. कितली मॉडर्न फॅमिली असो, एक चली जर रातचे पार्टेक वता ताका 10 फावटी फोन करून विचारता तू कितल्यांक येता. बरोबर. एक चलो जर पार्टेक वता जाल्यार ताका तो फोन करून कितल्यांक सांगता, येता, "पूण कोणा चला, बरोबर वता, हे हे सगळे प्रश्न एका डिटेल्स चलयेक विचारून येता. विचारले वता. आणि खूप फाटी असे, दिस इज व्हेरी कॉमन. पण एक चलो जेन्ना पार्टेक वता तो वतना फक्त सांगता मम्मी आपण सकाळी पावतलो. याला कारण काय आहे? याला कारण काय? स्त्री गरोदर राहते, तिला मूल होते, हे पुरुषाकडे होत नाही ना. या मुलीचं देहच देवानी असा नाजूक केलाय आणि शिवाय तिला म्हणजे गर्भात राहण्याचं एक वरदान असं म्हणतो आपण. खरं म्हणजे वरदान आहे का आणि काय आहे ते तुम्ही ठरवा. पण स्त्रीनी जर आपल्याकडे ही मोठी जबाबदारी आहे तर आपण काळजी नको का घ्यायला? मी का राहीन 12पर्यंत मी बाहेर? असं म्हणत नाही की स्त्री म्हणून काळजी घेऊ नये, मी असं म्हणत नाही. पण मी असं म्हणते की एक पुरुष म्हणून कुठेतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी असायला हवी की नको. कुठल्या पुरुषाची रिस्पॉन्सिबिलिटी सांग. मी आता तुम्ही जसं म्हटलं की एक स्त्री म्हणून 12 वाजेपर्यंत राहू नये, कारण आपली जबाबदारी आहे की आपण असं म्हणजे आम्हाला आमची मर्यादा ठाऊक असली नाही. पाहिजे. पण तू दुसऱ्या कल्चरमधनं आलेल्या पुरुषाकडनं काय अपेक्षा करशील की त्यांनी मला अगदी बहीण मानावं आणि त्यांनी माझ्याकडे अगदी सोज्वळ नजरेने बघावं? तू 12पर्यंत बाहेर राहणार, तू डान्स करणार तिकडे आणि तू एकटी येणार परत तिथे. त्यांनी काय समजावं? म्हणजे तुमचं मत असं आहे की नाही, आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं. काही झालं तरी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला पाहिजे आणि मर्यादेत राहायला हवं. दुसऱ्या म्हणजे एका पुरुषाला त्याला जबाबदारी म्हणजे आम्ही त्यांना जबाबदार धरू कदाचित शकत माझी मतं तुम्हाला पटणार नाहीत, पण माझं म्हणजे ह्या बदलत्या जमान्यात माझं मत ठाम आहे की आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं. किरण, व्हॉट इज युअर ओपिनियन? केव्हा केव्हा मर्यादित राहून सुद्धा, इफ यू सी एट वर्क प्लेस, देर इज वर्क प्लेस हॅरेसमेंट, तिकडे मर्यादित राहून सुद्धा असं होतं. मग त्यावेळेला तुमचे हात कुठे जातात? कांदे बटाटे म्हणजे घ्यायला जातात? नाही, काय होतं ना, इवन इफ द लेडी जर तिने आवाज केला तर पीपल अराउंड ब्लेम हर. सगळ्या वस्तू तिलाच ब्लेम होतं. दॅट इज वाय शी इज क्वाइट मेनी टाइम्स वर्क प्लेस हॅरेसमेंट की आणि कुठे हॅरेस झाली. पण मी सांगू, तुम्ही जर तुमचं आचरण चांगलं असेल, तुमचा म्हणजे काय, काही वेळा असं पण होऊ शकतं, असं नसेल की त्या बाईवरती अत्याचार होतोय याचं कारण ती कुठेतरी कमी पडते, असं होत नाही. एक सांगू तुम्हाला, असंही होऊ पण शकतं. अत्याचार होतोय तर तिने तोंड उघडावं ना. नाही, एक मिनिट. इन द केस ऑफ दिस दिल्ली गँग रेप झालं, तेव्हा डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं दिल्लीला पार्लमेंट जवळ. तिकडे जेव्हा ते मुलं एकट्या झाली होती ना, तेव्हा त्यांनी ऐकलं की वन ऑफ द मेन इन युनिफॉर्म त्यांनी असं म्हटलं की ती मुलगी जी होती ती त्या मुलाबरोबर काहीतरी करत असणार म्हणून तिचा रेप झाला. दिस इज व्हॉट आय एम सेइंग. अशें न्ही की एक चली खंयतरी कमी पडटा म्हणून तेजेर अत्याचार जाता अशें आमी धरूच शकना. अशें जावं शकता की देह कोमल, तिचं मनही कोमल आणि ती पुरुषाच्या इतकी म्हणजे प्रतिकार करू शकत नाही, हे आपण मान्य करायला हवं की नाही? प्रतिकार करायचा प्रश्न नंतर येतो. म्हणजे आम्ही आता टू स्टार्ट विथ व्हॉट आय एम सेइंग इज की टू स्टार्ट विथ प्रतिकार करप मागीर, टू स्टार्ट विथ एक दातलो एका आम्ही खंयच रिस्पॉन्सिबल धरू शकना. दिस इज व्हॉट यू नाही. तुमची जर सुरुवातीपासून तुम्ही नीव म्हणतात मुळच जर तुमचं विकृत असेल तर वरचं झाड किती तग धरेल? म्हणजे जे संस्कार व्हायला पाहिजे. नाही, पण मॅडम तुम्ही जर अशी म्हणता नाही जाल्यार इट कम्स लाईक की विमेन आर ओनली टू बी ब्लेम्ड. नाही, पुरुषांना पण घरातल्या मुलाला we need to limit ourselves here. We are talking about limitations, but we have a very limited time. We are breaking here for a small break and we will be back right after a short time. Thank you. संगमंथन. तुम्ही आम्ही मिळून मिसळून केल्ले विचार मंथन, संगमंथन, संगमंथन, संगमंथन. पुराण काळान जाल्ले देव दानवांचे समुद्र मंथन, पुराण काळान जाल्ले देव दानवांचे समुद्र मंथन, तातूंतल्यानूच घडले दिव्य अमृत मंथन, तातूंतल्यानूच घडले दिव्य अमृत मंथन. आयच्या युगान करता आमी बारीकशें संगमंथन, आयच्या युगान करता आमी बारीकशें संगमंथन, जातूंतल्यान जाता तुमचे आमचे विचार मंथन, जातूंतल्यान जाता तुमचे आमचे विचार मंथन. सज्जनांच्या गळ्यान आमी घालता फुला हार, दुर्जनांच्या तकलेर मात करता वज्र प्रहार, दुर्जनांच्या तकलेर मात करता वज्र प्रहार.
कोणाचेरूय टिका करची, कोणाचेरूय टिका करची मातूय आमकां दिसना, पूण कितें करूं, समाजान असत्य अन्याय मातूय आमकां सोंसना, समाजांतले असत्य अन्याय मातूय आमकां सोंसना. कोणाचेरूय फोग काडूंक आमी मातूय भियेना, कोणाचेरूय फोग काडूंक आमी मातूय भियेना. कित्याक तर सर्वशक्तिमान देवाचीच आमकां आसा प्रेरणा, सर्वशक्तिमान देवाचीच आमकां आसा प्रेरणा. जनता जनार्दन, जनता जनार्दन होच आमचो खरो देव, जनता जनार्दन होच आमचो खरो देव. साद्या भोळ्या मनशाकूच आमी सदां मानता भोव, साद्या भोळ्या मनशाकूच आमी सदां मानता भोव. संगमंथन, संगमंथन तुमी आमी मिळून मिसळून केल्लें विचार मंथन दर शुक्रारा सांजे वेळा 7 आनी रिटेलिकास्ट दर आयतारा सांजे वेळार 7 फकत RDX गोवाचेर. संगमंथन, संगमंथन, संगमंथन. We are back after this short break. Kiran and Leena are having some very interesting discussion on this social issue. We will continue with this. Yes, Kiran, you were saying something. Yeah. See, one is that there has to be, both sides responsible. असं नाही की एक वेळी एकट्यालाच आम्ही रिस्पॉन्सिबल ठरवू. Responsibility should बघ be किरण, both sided. पूर्वीचा जमाना वेगळा होता. हा, आपण म्हणजे पुरुष इतका असा वासनेने वखवकलेला नव्हता. हो. आता आणि- ही विकृती एवढी वाढली आहे की एक मिनिट आय विल जस्ट लाईक टू ऍड ऑन हिअर. ही विकृती वाढली ह्याचं तुम्हाला असं वाटतं की कारण हे पण असू शकतं की आता रेशो जे आहे, गर्ल बॉय रेशो, इट इज तो कमिंग पण कमी झालाय. दॅट इज तो ऑल्सो कमी रिझन झालाय. वाय. कारण आम्हाला मुलगा म्हणजे पाहिजे, पूर्वी मुलगी कसं नको. We want 5 to भाऊ kill आहेत, the- 4 भाऊ आहेत, एकच बायको म्हणजे- त्याला, असं हे आता पुन्हा So the व्हायला ratio बोललं. की हा. girl child is not wanted but a male child is Yes. wanted. So because there are less females, दॅट्स ट्रू. इट इज अ इल ऑफ द सोसायटी. आम्ही असं म्हणू शकत नाही की ओनली फिमेल्स आर टू बी ब्लेम फॉर दिस. नाही आपण आपल्याला दोष का द्यावा सांग. आपण असा एक जमा होऊनच आपला समाज होतोय ना. समाज विकृत झालाय म्हणजे आपणही सगळे विकृत झालो आहोत ना. मग आपण आपल्यापासून सुरुवात करूया. मी काय म्हणते, आपल्या मुलीला शिकवा, आपल्या मुलाला शिकवा, जे काही आहे ते शाळेपासून शिक्षण द्या. शाळेतूनच शिकवा की प्रतिकार कसा केला जातो. शाळेतून प्रतिकार कसा केला जातो हे शिकवायला आम्ही, आता तुम्ही जसं म्हटलात की शाळेतून शिकवा, पण शाळेत सुद्धा असे काही घटना घडतायत म्हणजे इवन kids in schools are not safe. So where do we याचं discuss? प्रशिक्षण Where do we शिक्षकांना talk about? पाहिजे. यांचं शिक्षण शिक्षकांनाच द्यायला पाहिजे प्रशिक्षण. आम्ही शाळेतून जर शिक्षण द्यायला पाहिजे म्हणून जर आम्ही आता बोलतो, पण शाळेतच अशा घटना घडतायत. म्हणजे आम्ही म्हणतो की आम्ही स्त्रिया सेफ नाहीत, पण शाळेतल्या मुली किती सेफ आहेत. जे आता हल्ली जे चालू आहे ते शाळेतूनच सुरू होते. म्हणजे चॅरिटी बिगिन्स एट होम. आता एज बार आता राहिलं नाही, हळूहळू एज बार सगळं राहिलं नाही. We have दिसतंय. heard पण हे पूर्वीपासून सगळं होत होतं. 3 years to 45 years. There is no age bar की हा Nobody ते is सांगतात safe. 70 वर्षाच्या बाईवर सुद्धा, म्हाताऱ्या बाईवर सुद्धा रेप सो केलेलं नोबडी आहे. इज सेफ, नोबडी इज सेफ. एक 3 वर्षाची मुलगी म्हणा किंवा ती 70 वर्षाची एक बाई म्हणा, कोणच सेफ नाहीये. म्हणजे आम्ही शाळेतून शिक्षण दिलं पाहिजे जर म्हणतो, शाळा किती सेफ आहेत याचा आपण पण विचार करायला पाहिजे. म्हणजे वी हॅव टू थिंक ऑन दिस की स्कुलान जर आपली मजे चली किंवा तुझे चली जर स्कुलान वता, वचून घरा परत येईपर्यंत ते कितले सेफ आसा हो विचार. म्हणजे शिक्षकांनी कितें शिकप किंवा शाळेत स्कुलांतल्यान कितें शिक्षण दिवपाक जाय. पूर्वीच्या हेजेरूच शाळा एक प्रश्न होत्या चिन्ह. त्या झाडाखाली बसून सुद्धा म्हणजे गुरु आणि शिष्य परंपरा होती. पण आता गुरु शिष्यामध्ये किती नातं राहिलंय. गुरुच मुळात चांगला पाहिजे तर शिष्य चांगला होईल ना. आता आपण गुरुची भूमिका, आईची भूमिका सगळं आपणच करायचंय. आधी घरात आणि नंतर मग शाळेत. म्हणजे पण सांगते, अजूनही मैदानी खेळ हे आवश्यक आहेत मुलांना, मुलींना सुद्धा. नाही, तुम्ही याचा उल्लेख केलाय तर परत एकदा विचारते की मैदानी खेळ हा ऍज अ सिलेबस म्हणून जर आम्ही इन्कल्केट, म्हणजे स्वतःसाठी जर आता हे करायचंय, हाऊ डू यू रिअली थिंक की दिस वुड बी हेल्पफुल? नक्कीच. तुला माहितीये, मी स्वतः कबड्डी प्लेअर चांगली, आणि एवढी मोठी उंच भिंत मी चढून जाऊन
पलीकडे उडी मारून हा, जायची. म्हणजे फिजिकल फिटनेसच्या Physical दृष्टीने fitness, फिजिकल हो. फिटनेस. किरण, व्हॉट डू यू थिंक फिजिकल फिटनेस कराटीची गरज नाहीये, पण इफ आय एम अ प्लेअर, इफ आय एम अ Yeah. स्पोर्ट्समॅन, आपल्यामध्ये ती ताकद पाहिजे. ताकद असली पाहिजे. This is what you that mean is to say. absolutely correct. We have to have that energy to fight back. That is one thing. Secondly, physical games, the games that we have, that is also important to channelize the energy. जी वृत्ती आहे ना, इट हॅज टू बी चॅनलाइज इन द राईट पॉझिटिव्ह वे. आजकाल मुलांना तुम्ही कॉम्प्युटर देता. हा, आता शाळेतून कॉम्प्युटर मिळाले. आपला मुलगा कॉम्प्युटरवर काय गेम बघतोय, कुठले पिक्चर बघतोय, याच्याकडे लक्ष नको का आईंनी द्यायला? म्हणजे हा, जसं तुम्ही म्हणालात की कम्प्युटर घेऊन तो काय शिकतोय, काय एक्झॅक्टली काय शिकतोय, म्हणजे त्याच्यावरती त्याच्यावर घरातनं कंट्रोल लक्ष नाही आहे. असायला देर इज पाहिजे. नो कंट्रोल ऑन व्हॉट. म्हणजे कुठे कमी पडतो असं वाटतं आई तुम्हाला? रागावली Where is म्हणून it? जीव दिला मुलांनी. ही बातमी सांग मला आता. म्हणजे आईने रागवायचं पण नाही मुलाला. म्हणजे कुठे कुठे कमी पडतो असं वाटते? वेर डू यू थिंक वी आर लॅकिंग? सी, वन थिंग इज देर, आम्ही आमच्या भुरग्यांक फोन दिता कित्याक आमकां दिसता ते गरजेचे आसा म्हणून. आपल्याला वेळ नाही म्हणून त्याला पैसे देतोय आपण. ओके, वी गिव्ह द फोन्स, बट व्हॉट इज द चाइल्ड डुईंग विथ द फोन इन द स्कूल्स? डू वी नो? There is some. I have some cases where children have used. No, parents have given the phone without deleting the unwanted Numbers. numbers and unwanted text and other Okay. things on the phone, even the videos, and the children are watching this. And if you ask them whose phone it is, my parent have given it. So are we becoming irresponsible So that parents? means more than a girl or a child being responsible, it is the responsibility of the parents to see to it, and they have to ponder as to how much responsible they are. This is basically what पालकांची this is. जबाबदारीच आहे की आपल्या मुलाला वेळ द्यायलाच हवा. Yes. हा, दिस इज समथिंग व्हेरी इम्पॉर्टंट की वेळ देऊन पावना. तर वेळ देऊन पावना याचे दोघंही नोकरी कारण करतात. इतलेंच कधी की मुलांना नोकरी, हा, देणार? नोकरी करण्या कारणान वेळ खंय दितली. दुसरे म्हणल्यार भुरगीं जेन्ना घरा असता ती एक कोणतरी एक मेड असता, कामाक कोणतरी बायल येता, तिच्या स्वाधीन केल्ले असता भुरग्याक. बरोबर. सकाळी आवळीक सकाळी घरातल्यान भायर सरता, सांजची पावता. आपल्या त्या गरजा दरम्यान- इतक्या वाढत गेल्या आहेत. बरोबर. पूर्वी एवढ्या नव्हत्या. पैसा पुरत नाही, मग दोघं नोकरी करतोय आपण. आता दोघं पैसा पण नोकरी जास्त करतो. झालाय आणि वेळ कमी पडतोय. हो, अँड वन मोर थिंग, आता सगळे सिंगल युनिट फॅमिली असा. पहिली कोण तरी रिस्पॉन्सिबल आजी आजोबा असायचे घरात. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वेरी यू से की न्यूक्लियर Nuclear फॅमिली family. सिस्टम जो आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली सिस्टम ही खूप कमी होत कमी चालली आहे. होत आणि चालली. म्हणायला हरकत नाही की एकदम नाहीच आहे. आता तशा फॅमिलीज भेटत पण नाहीये. म्हणजे जर फॅमिली मोठी असेल तर निदान लक्ष ठेवायला रेअर किंवा, कमोडिटी. घरात एक वडील माणूस असायलाच हवं. आणि आता ते नाही, वृद्धाश्रम आलेत. हा, म्हणजे हे सगळं असं तुटत गेल्यानंतर, म्हणजे एका माळेतला एक मोती पडला की ते सगळे मोती आपोआप पडत जाणार ना. त्याला बांधून आपली गाठ असेल पूर्ण तर ती माळ होईल ना. म्हणजे पालकांची जबाबदारी आहे खंय तरी आवय बापायन भुरग्यांचेर लक्ष दवरपाक ती दिवंकूच कमी जाय, पडटात दिवंकूच जाय. म्हणून कदाचित अशें जाता अशें म्हणपाक हरकत ना. म्हाका आनी एक विचारपाक जाय की फाटल्या दिसांनी आमी पेपरार वाचताली की सेक्शुअल अब्यूज केसीस ज्यो जाता, खंय तरी पेपरार आयिल्ले की वय आसा ते 18 वर्साच्यान 16 वर्साचेर हाडप. इज दिस अ सोल्युशन टू द प्रॉब्लम? आय रियली वॉन्ट टू आस्क यू की 18 वर्साचे चलयेक फॉर कन्सेंट फ्रॉम 18 वर्साच्या वयल्यान 16 वर्साचेर हाडप हे कितपत हे योग्य किंवा आणखीन त्याला बढावा देण्यासारखं आहे ना. जे काही होतंय त्याला आणि बढावा. कारण ही मुलं आत्ताच त्यांना सगळं कळायला लागले. अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ऍडव्हर्टाईज लागली किंवा काही आता एखादं दृश्य आलं, मुझे चक्कर आती है तो हाँ अब उस प्रेग्नंट हो गई. म्हणजे इतकं पटकन मुलं एवढीशी सांगतात. म्हणजे हे काय एज चाललंय? इज नॉट अ बार ऍट ऑल. म्हणजे 18 वयल्यान 16 वर्साचेर हाडल्यानंतर हो विषय खंय तरी कमी जातलो, हातून जावपाची शक्यता खूप ना, कमी अशी ना, दिसता. बिलकुल ना. Because how it is that at 16 she can decide कि I can give the consent to sex. Maturity असा त्याच्यात ना. Maybe it is culturally you can consider culturally different because पण हे every किती place is विचित्र आहे different. की 16 वर्षात तुम्ही त्या मुलीचं लग्न करणार नाही ना.
हा, तुम्ही त्या मुलीला खूप शिकवणार. थोड्या गावात मग तुम्ही अजूनही असे होतं. तुम्ही अलाउड करणार का Yeah, की that is 16 a rare वर्षाची? case Yes. की वेरी इन सर्टन विलेजेस खूप It is still कमी prevalent, वयाचे right. कमी वयाचे लग्न किंवा बालविवाह हो विषय वेगळा बट आणि ऍज तो अ विषय लॉ आमचा- ब्रिंगिंग डाऊन द एज आय काही फील यू हॅव गरज टू नाही थिंक त्याची. 10 टाइम्स म्हणजे काहीच फायदो ना वय कमी केले हातून काहीच फायदो ना वो विषय असा तसो असोच 16 उरतलो. वर्षा म्हणजे जस्ट SSC पास. आर यू गोइंग टू प्रोपगेट टीनेज प्रेग्नन्सी देन? So you mean to say it might add to Add the on, problem add on to the rather than problem. reducing the problem. प्रेग्नन्सी ते वेगळंच, पण त्यांना त्यातले धोके तुम्ही समजावून सांगितलेत का? तुम्ही त्याचं शिक्षण आईने दिलंय का घरात म्हणजे मुलीला त्या? स्कुलांनी किंवा म्हणा हाय सेकंडरीनी विषय किंवा सब्जेक्ट लेट अस वी हॅव नॉट टच अपॉन दॅट की शुड देअर बी अ सब्जेक्ट वेरी नाही. सच काइंड ऑफ एज्युकेशन शुड बी इम्पार्टेड टू अ गर्ल चाइल्ड. असं म्हणजे खूप असं शिक्षण देण्याची गरज नाही. जे पूर्वी आम्हाला होतं म्हणजे शारीरिक शिक्षण तेवढं दिलं बस असतं. पण हे आय थिंक इन द चेंजिंग सिनारिओ न्ही आतां जर पळयत जाल्यार इन्फ्लुअन्स इतले आसा चिल्ड्रन नो एवरीथिंग सो इट इज बेटर दॅट दे नो दिस फ्रॉम द राईट पर्स्पेक्टिव्ह. हा नोईंग बिकॉज येस एज शी सेड की येदेशा भुरग्याक सुद्धा आजकाल सगळे खबर सगळे आसा खबर. आणि आज जर सांगपाची इंटरनेटात गरज भुरगे पडना. गेले जाल्यार तांकां सगळे इन्फॉर्मेशन मेळटा. सो इन्स्टेड ऑफ दे गोइंग थ्रू दॅट चॅनल लेट द राईट पर्सन गिव्ह द You mean to इन्फॉर्मेशन. say counseling is Counseling, lacking yes. somewhere. We need to counsel them properly. हे पूर्वी आजी आजोबा करायचे ना काउन्सिलिंग असतं पण काय आता असं. आजी आजोबा एक नाही. फॅमिली जॉईंट सिस्टम हो प्रकार आता उरूकूच ना म्हणटकच फॅमिली ऑर द काइंड ऑफ फॅमिली जर आम्ही म्हणत जाल्यार दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर रिझन्स. ऑन दिस नोट वी आर एंडिंग दिस डिस्कशन हियर. वी हॅव हॅड very interesting topics, very interesting discussion points, as Leena and Kiran has put forth before us, that modernization, family values, cultural values, education ह्यो सगळ्यो गरजेच्यो गोष्टी आसात. पालकांनी आपल्या परीन खूपशा अशा भुरग्यां खातीर वेळ दिवप गरजेचें आसा की जे पालक आतां दिवंक पावना त्यांच्या वैयक्तीक कारणां खातीर. तशेंच एका चली भुरग्याचें वय 18च्यान 16चेर हाडून कन्सेंट म्हणून जो एक प्रकार आमी उलयतात तातून इन्स्टेड ऑफ सॉल्विंग द प्रॉब्लम इट इज गोइंग टू ऍड द प्रॉब्लम्स अशें तांचे दोगांचें मत आसा. ह्याच विशयाचेर आमी ही भासाभास हांगा बंद करतात. परत मेळुया फुडल्या शेनवारा. तोपर्यंत निरोप आसचो. देव बरें करूं.